गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खाण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, आपणा सर्वांचं मी वसुंधरा काशीकर सोलर इन्व्हर्ट आणि वेफर प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात वारी एनर्जीज आणि दोषी परिवारातर्फे मनापासून स्वागत करते. डॉक्टर हितेश भाई दोशी यांचं टाळ्या वाजवून अभिनंदन करायला हवं. त्यांच्या व्हिजन याशिवाय आपण माननीय मुख्यमंत्र्यांना एक विशेष त्यांची प्रतिमा असलेली सोलर पॅनलची फ्रेम देतो आहोत. अतिशय सुंदर फ्रेम खास कस्टमाइज माननीय महाराष्ट्राचे ऊर्जावान मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासाठी ही वारी एनर्जीज लिमिटेडने केलेली आहे. वेगळी फ्रेम आहे सोलर पॅनलची, माननीय मुख्यमंत्र्यांचं चित्र असलेली. वारी एनर्जीज ही जागतिक कंपनी आहे आणि सोलर मॉड्यूल जे असतात ते तयार करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी तयार करणारी ही 80,000 कोटींची कंपनी आहे. आणि विशेष म्हणजे ही कंपनी ज्या व्यक्तीनं तयार केली ती व्यक्ती विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद या वारी गावच्या आहेत. वारी गावच्या व्यक्तीनं वारी नावाची कंपनी तयार केली आणि ही कंपनी आज 80,000 कोटी रुपयांची आहे. नागपूरच्या ॲडिशनल बुट्टीपुरी परिसरामध्ये आता एक मोठा प्लॅन्ट शेकडो एकरमध्ये तयार होत आहे. सर अभिनंदन तुमचं. विदर्भामध्ये तुम्ही पहिल्यांदा प्लॅन्ट तयार करताय. 80,000 कोटींची कंपनी तुम्ही वारी गावातून सुरू केली. हा जो प्रवास आहे, अडथळे आले असतील आणि तुम्ही इथपर्यंत आलात. आमचं खूप खूप आभार, आपण इथे आलात आणि मला टाईम दिला म्हणून. गावाचं नाव टुनकी आहे, संग्रामपूर तालुका आहे आणि जळगाव जामोदच्या पुढे आहे. आणि वारी जे आहे ते हनुमानजीचं मंदिर आहे. तिथे वारी हनुमान म्हणून फारच लोकांना त्यांच्यावर एक आस्था आहे आणि लोक तिथे जातात. तर आम्ही त्या गावातून रेग्युलर जात होतो. तर जेव्हा कंपनी सुरू करायचं होतं तर गावाच्या नावाची सुरू करायची इच्छा होती. तर हनुमानजींच्या नावाने ही कंपनी आम्ही वारी हनुमान म्हणून सुरू केली. सर आज आपण पाहतोय सगळीकडे सोलरबद्दल बोललं जातं, मॅन्युफॅक्चरिंगबद्दल अनेकांनी भाषणामध्ये अनेकांनी सांगितलं, अनेकांना टेक्नॉलॉजी कळली आहे. पण तुम्ही 2020 पासून म्हणजे 26 वर्षापासून तुम्ही या सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. तुम्हाला तेव्हा अंदाज आला होता का की हे क्षेत्र इतकं पुढे जाईल? आणि तेव्हा लोकांनी तुम्हाला म्हटलं असेल या क्षेत्रात काही ठेवलं नाही आहे आणि तुम्हाला म्हटलं असेल की यात काही उपयोग नाही आहे. ते अनुभव सांगा की 26 वर्षापूर्वी तुम्ही जेव्हा या क्षेत्रात आला तेव्हा अनुभव काय होते लोकांचे? आम्ही सोलारमध्ये 2007मध्ये आलो. 2007मध्ये मी सर्वप्रथम सोलार पॅनल कोणाला म्हणतात आणि कशी दिसते ते मी जर्मनीमध्ये बघितलं. आणि गावातून आलो होतो म्हणजे तिथे 4 घंटे वीजळी नाही किंवा 10 तास वीजळी नाही. तर त्या वीज नाही ते क्लिअर होतं की आपल्याला विजेची जरूरत आहे. आणि जर्मनीमध्ये जिथे सूर्यप्रकाश फार कमी आहे भारतापेक्षा, तर तिथे जर सूर्यप्रकाश चालतो आणि त्याच्यात तर जे विकतात हे भारतात आज नाही तर उद्या येणार, हे कन्व्हिक्शन 100% होतं. तर आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा पहिल्या 3 वर्षात तर आम्ही इतका लॉस केला की जितके पैसे आम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट केले होते ते सर्व निगेटिव्ह झालं. पण एक कन्व्हिक्शन स्ट्रॉंग होतं की आज नाही तर उद्या हे चालणार आहे. तर 2007पासून हे जर्नी सुरू झाली. आज सर्व लोकांच्या सपोर्टमुळे, आशीर्वादमुळे आम्ही चायनाच्या आउटसाईड इंडियामध्ये सर्वात लार्जेस्ट सोलार कंपनी आहे. अमेरिकामध्ये आमचे 2 प्लांट आहेत आणि 33,000 मेगावॉटच्या जवळपास आज आमची कॅपॅसिटी झालेली आहे. तर रस्ता जसा आपण विचारलं तसा रस्ता इझी नव्हता. रोज काही ना काही प्रॉब्लेम येतो, पण सर्वांचा सपोर्ट होता, देवांचे जे काही आशीर्वाद म्हणा, हा रस्ता आम्ही आजपर्यंत आलो. सर 20 वर्षापूर्वी तुम्ही जेव्हा या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत होता, मोदीजींना तुम्हाला कुठं भेटले? ते मुख्यमंत्री असताना त्यांची भेट झाली. गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, या दोघांमुळे तुमची कंपनी तुमचं विजन आहे ते विजन पुढे नेण्यासाठी कशी मदत झाली? गुजरातचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. नाही, ऑनरेबल आमचे देशाचे जे सर्वांचे तुम्ही म्हणा नावच इनफ आहे. हमारे प्राइम मिनिस्टर मोदी जी जिनको हम कहते हैं, गुजरातमध्ये ते दर मंगळवारी काहीतरी प्रश्न असा तुम्ही घ्या, आम्ही ते भेटत होते. इट्स लाईक अ ओपन डोअर पॉलिसी. आम्ही गेलो, आम्ही त्यांना सांगितलं की साहेब आम्हाला ही इंडस्ट्री सुरू करायची आहे. आणि त्या दिवसापर्यंत
पासून आजपर्यंत सोलार इंडस्ट्रीना जो त्यांनी सपोर्ट केला आणि आज भारताचं नाव विश्वभर नंबर 3वर आम्ही आहोत. चायना आहे नंबर 1, नंबर 2 अमेरिका आहे आणि लवकरच आम्ही नंबर 2 होणार. ते सर्व त्यांचं विजन आहे. आम्ही तर फक्त काम करणारे आहोत. हेच आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्यांना फडणवीस साहेबांना भेटलो. आमची इच्छा आहे की जन्मभूमी आहे विदर्भ, काहीतरी आम्हाला करायचं म्हणून आणि त्यांनी पण जो सपोर्ट दिला त्यामुळे आज शॉर्टेस्ट पिरियडमध्ये इथे इंडस्ट्री सुरू होत आहे. हे दोन्ही लीडर्स यांच्यासाठी जितकं बोलू आम्ही तितकं कमी आहे आणि त्यांनी करून दाखवलेलं आहे. तिथे काही बोलायचं किंवा काही नाही. तर एक शेवटचा प्रश्न असा आहे, इनगॉट आणि वेफर्स हे जर टेक्निकल गोष्टी आहे, पण या गोष्टी भारतात यायला इतका वर्ष लागला आणि आता आपण प्लॅन तयार करतो आहे. हे सगळं नागपुरात सुरू झाल्यानंतर नागपूरचं महत्त्व वाढेल आणि या ठिकाणी GST कलेक्शन असेल किंवा इतर ज्या गोष्टी असेल, नागपूरच्या ज्या परिसरात आपण आता उभे आहोत, ॲडिशनल बुट्टीपुरी आणि नागपूर शहर, रोजगार कसा फरक पडेल या 2 प्रॉडक्ट्स इंडियात मॅन्युफॅक्चरिंग सुरू झाल्यामुळे? मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, पण त्या अगोदर जे आम्ही प्रोडक्ट इथे बनवणार आहेत ते नॅचरली फक्त नागपूर नाही, महाराष्ट्र नाही, भारतासाठी विश्वमध्ये संपूर्ण सर्व देशात जिथे नाव तुम्ही घेणार तिथे एक होईल की मेड इन इंडिया सोलार वेफर्स आणि इंगोट्स आता अवेलेबल आहेत. 15 मिनिटानंतर इथे प्रोडक्शन सुरू होईल. नॅचरली नाव तर फारच मोठं होईल. पण मोस्ट इम्पॉर्टंट काय, जिथे जिथे आम्ही प्रोडक्शन युनिट लावले तिथे आम्ही एव्हरी क्वार्टर सोशल इम्पॅक्ट बघतो. तर किती मोटरसायकल रिलीज झाला, किती घर रिपेअर झाले, 2000 लोकांना डायरेक्ट नोकरी मिळाली किंवा 4000 ते 6000 लोकांना इनडायरेक्ट, ते हॉटेल असू द्या, टॅक्सी असू द्या, आमचे सप्लायर आहेत त्यांची फॅक्टरी असू द्या, ज्यांना आम्ही इनडायरेक्ट जॉब म्हणतो. पण रिअल त्याचा इम्पॅक्ट काय आहे, तर किती नवे घर बनले, किती घर रिपेअर झाले आहेत, किती बाईक आले आहेत, किती लोकांचे लग्न झाले आहेत. कारण की त्यांच्याजवळ अगर जॉब ऑफर पण आहे तर आज त्यांचं लग्नासाठी त्यांना ऑफर येते. तर तो इम्पॅक्ट आम्ही मेजर करतो सर्व युनिटजवळ आणि आय थिंक तो इन्क्रेडिबल युनिट आहे. इथे ते आम्ही तुम्हाला 2 वर्षानंतर एक्झॅक्ट क्वार्टरली नंबर देऊ की आम्ही काय इथे सोशल इम्पॅक्ट केला. धन्यवाद. या ठिकाणी ही जी फॅसिलिटी उभी राहते ही कंपनी 80,000 कोटींची आहे आणि ही कंपनी बुलढाण्यामधल्या हितेश दोशी या व्यक्तीनं सुरू केली आणि त्याची फॅसिलिटी आज भारतातली सगळ्यात मोठी ॲडिशनल बुट्टीपुरी परिसरात सुरू होत आहे. पुढे विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर.